नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक यांच्याकडून अपडेट आलेली आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. PDF सुद्धा आहे. कालपासूनच इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरू झालेलं आहे. ॲप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन आहे, ऑनलाईन आहे. 4/5/2024 म्हणजे 4 मे 2024 पासून सुरू झालेली आहे. लास्ट डेट आहे 24 मे 2024. आता याच्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे पूर्ण माहिती भेटणार आहे. त्याच्यानंतर मी पूर्ण लिंक्स देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ज्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशनची लिंक असणार आहे, संपूर्ण माहिती असणार आहे, पोस्ट कोणती आहे, इथे एज क्रायटेरिया म्हणजे वयोमर्यादा काय असणार आहे, वॅकन्सीज कोणत्या कोणत्या आहेत, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, सर्व आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. खूप चांगली संधी आहे. तुम्ही बघू शकता इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक यांचे PDF सुद्धा आहे. 11 पानी PDF आहे. आपण 5 मिनिटात ते समजून सांगणार आहे मी तुम्हाला. खूप चांगली संधी आहे. गव्हर्नमेंट जॉब असणार आहे आणि हे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तरपणे पूर्ण माहिती सांगणार आहे. सो कोणतेही पार्ट मिस करू नका. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, 10वी पास जॉब असू द्या, 12वी पास जॉब असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपल्या चॅनलवरती दररोज असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला त्याची सविस्तरपणे पूर्ण माहिती बघू. सो इथे इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक यांच्याकडून PDF आहे. आता इथे रिक्रुटमेंट ऑफ 54 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिव्ह सांगितलेलं आहे. आता त्यामध्ये तुम्हाला इथे सॅलरी किती भेटणार आहे, एज क्रायटेरिया काय आहे हे बघून घेऊया. सो पोस्ट कोणते कोणते आहेत, एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट आहे, जे एज क्रायटेरिया वयोमर्यादा 22 ते 30 सांगितलेलं आहे. इथे केंद्र सरकारी जॉब असणार आहे. वर्क एक्सपिरियन्स 1 वर्षाचा लागणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज 28 आहे. एकूण पूर्ण वॅकन्सी 54 आहे. एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट 22 ते 40 वर्षाची वयोमर्यादा आहे. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 21 वॅकन्सीज आहेत. एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट 22 ते 45 वर्षाचे इथे एज क्रायटेरिया आहे. 6 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि इथे 5 जागा आहेत. आता याच्यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला प्लेस ऑफ पोस्टिंग कोणते कोणते आहेत ते बघू शकता तुम्ही. एक्झिक्युटिव्ह असोसिएटिव्ह न्यू दिल्ली आहे, त्यानंतर मुंबई आहे, चेन्नई आहे. हे तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या जागांनुसार इथे वेगवेगळे प्लेसेस आहेत. आता इथे एज्युकेशन क्रायटेरिया काय आपण सविस्तरपणे पूर्ण बघून घेऊया. पहिलं जे पद आहे एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट, इथे BE किंवा BTech तुमचं झालेलं पाहिजे, ते पण कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये, और MCA झालं तरीसुद्धा चालणार आहे किंवा BCA आणि BSc झालं असेल तरीसुद्धा चालणार आहे. ते पण कोणत्या शाखेमधून, तर कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्समधून. आता डिस्क्रिप्शनसुद्धा दिलेलं आहे तुमचं काम काय असणार आहे. ओव्हरसी द डे टू डे ऑपरेशन रिलेटेड टू पेमेंट प्रोडक्ट्स. आता तुम्हाला पेमेंट प्रोडक्ट्सवरती काम करावं लागणार आहे. हे सर्व माहिती आहे, तुम्ही इथे एकदा चेक करू शकता. इथे तुम्हाला एक्सपिरियन्स इन कार्ड्स अँड स्विचमध्ये पाहिजेल आहे. आता इथे सांगितलेलंच आहे पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट आहे कन्सल्टंट, तर तुम्हाला त्या रिलेटेडच काम असणार आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स ऑफ व्हेरियस पेमेंट सिस्टम पाहिजे आहे, जसं कार्ड मॅनेजमेंट आहे, IMPS आहे, UPI आहे, असं वेगवेगळ्या रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे आहे. आता सेकंड पद आहे एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन हे इथे सुद्धा तुम्हाला BE किंवा BTech पाहिजे आहे, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये, किंवा MCA झालेलं पाहिजे आहे 3 वर्षाचं, किंवा BCA और BSc इन कॉम्प्युटर सायन्स, IT किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे सिनियर कन्सल्टंट पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट यांच्यासाठी सुद्धा सेम एज्युकेशन असणार आहे. सेम इथे जॉब डिस्क्रिप्शनसुद्धा दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून IT सपोर्टसाठी सुद्धा दिलेलं आहे सेम एक्सपिरियन्स एक वेळ सांगितलेला आहे. तुम्हाला जावा बेस्ड ॲप्लिकेशनवरती मॉनिटरिंग करता आलं पाहिजे आहे, जावा आलं पाहिजे आहे. त्याच्यानंतर कोर बँकिंग ॲप्लिकेशनवरती तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आहे, जे तुम्हाला रिलेटेड टू पूर्ण बँकिंग आहे किंवा पेमेंट रिलेटेड जे व्हर्जन्स असणार आहे, जे तुम्हाला सॉफ्टवेअर्स असणार आहे त्याच्यावरती काम करता आलं पाहिजे आहे. तुम्हाला OS वरती काम करता आलं पाहिजे. जसं त्यानंतर डिप्लॉयमेंट ऑफ AIX रेड हॅट सांगितलेलं आहे. कॉन्फिगरेशन ऑफ तुम्हाला आलं पाहिजे आहे. प्रॉपर इथे नॉलेज तुम्हाला लागणार आहे. हे तुम्ही स्टडीसुद्धा करू शकता. आणि टेस्टिंग ऑफ जावा बेस्ड अँड अँड्रॉइड बेस्ड ॲप्लिकेशन, जे अँड्रॉइड बेस्ड किंवा जावा बेस्ड ॲप्लिकेशन्स असतात, जी बँक रिक्वायरमेंट असतात, टेस्ट केसेस असतात, तुम्हाला त्याच्यावरती काम आलं पाहिजे आहे. त्यानंतर इथे एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट IT सपोर्ट आहे, इथे सुद्धा सांगितलेलं आहे सेम. त्यानंतर इथे
म्हणजे पद आहे एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट. इथे सुद्धा स्किल सेट आणि एक्सपिरियन्स रेक्वायर्ड सांगितलेले. कोर इन्शुरन्स सोल्युशनमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आहे, हे सुद्धा इथे माहिती सांगितलेलं. पूर्ण IT रिलेटेड आहे, तुम्हाला नॉलेज पाहिजे आहे, कॉम्प्युटरची पूर्ण माहिती पाहिजे आहे, सॉफ्टवेअरची पूर्ण माहिती पाहिजे आहे. त्यानंतर बँक रिलेटेड जे ॲप्लिकेशन्स असतात, डेटा मॅनेजमेंट असतात, डेटा गव्हर्नन्स असतात, ते पूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे आहे हे सांगितलेलं आहे. इथे मिनिमम क्वालिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. BE BTech किंवा MCA किंवा BCA किंवा BSc मधून तुम्हाला झालं पाहिजे आहे. आता पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचा असणार आहे सांगितलेलं आहे आणि हे एक्सटेंड पुढे 2 वर्ष सुद्धा होऊ शकतं हे सांगितलेलं आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. सिलेक्शन प्रोसेस सांगितलेलं आहे. तुमच्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होऊ शकतं हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट मॅक्झिमम CTC 10 लाख पर ॲनम सांगितलेलं आहे आणि सिनियर कन्सल्टंटला 25 लाखापर्यंत सॅलरी भेटणार आहे. इथे ऑल इंडिया उमेदवार तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता आणि इनिशियल प्लेस ऑफ पोस्टिंग तुम्हाला दिल्ली किंवा मुंबई किंवा चेन्नईमधून सुद्धा होऊ शकते, जे एनिवेअर इन इंडिया खूप चांगली संधी आहे. सॅलरीसुद्धा बघा इथे 10 लाखापासून सुरुवात आहे आणि 25 लाखापर्यंत आहे. ॲप्लिकेशन फी इथे SC ST PWD ओनली इंटिमेशन चार्जेस 150 रुपये असणार आहे आणि बाकीच्यांना 750 रुपये असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्जाची जी लिंक आहे किंवा ॲप्लिकेशन करायची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. 24 मे 2024 लास्ट डेट असणार आहे. खूप चांगली संधी आहे. रिझर्वेशनसाठी काय रिलॅक्सेशन आहे, जनरल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, तुम्ही नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. 3 वर्षाचं कंत्राट आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब आहे आणि पुढे तुमचं 2 वर्षासाठी एक्सटेंड सुद्धा होऊ शकतं. सो इथे गव्हर्नमेंट जॉब आहे, ऑल इंडिया उमेदवार, केंद्र सरकारी जॉब, संधी सोडू नका. तुमचं BE BTech किंवा MCA किंवा BSc झालं असेल, ते पण तुमच्या IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स जे तुम्हाला ब्रांच आहे त्याच्यामधून झालं असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.